This is the place where organic farming takes place using some गांडूळ शेती. आम्ही विर्या नाही वापरत. नाही आपल्या इथे किती फार्म करतात का? हो तर फार्म आहे समोर आहे. तर त्याला आता का ते तांदूळचं झालं ते काही काढणार ना तिकडे तांदूळाचे तांदूळ झालं ना कोणी फार्म भेटणार कोणी आपल्याकडे भेट ना तांदूळ भात आहे ना आपल्याकडे आहे आम्ही भात लावलेला आहे. आता समजा आता हे गांडूळ खत आपण करतो तयार. आम्ही गांडूळ खोकलीवर विकत आणले सुरूला विकत आणले आणि हे खत केलं. कसं केलं आता पहिला आम्ही एक थर ह्या कचऱ्याचा देतो. एक थर कचऱ्याचा दिल्यानंतर आम्ही त्याच्यावर शेणखत टाकतो. परत हे शेणखत त्याच्यानंतर परत एक थर कचऱ्याचा देतो आणि त्याच्यानंतर परत शेणखत देतो. असं करून आम्ही 4-5 थर कचऱ्याचे 2च देतो आणि शेणाचे 4-5 थर देतो. हे अशा उंचीचा होतो. त्याच्यावर मग आम्ही 10 दिवस 20 दिवस पाणी शिकतो. पाणी टाकलं म्हणजे तो थंड होतो. शेण टाकल्यामुळे गरम असतो आणि पाणी टाकल्यामुळे मग तो थंड होतो. थंड झाल्यानंतर 15 ते 10 दिवस आम्ही ते पाणी शिकतो आणि 20 दिवसांनी आम्ही गांडूळ त्यामध्ये सोडतो. गांडूळ ते तर ते गांडूळ त्यात मध्ये सोडले की मग पाणी देत राहायचं. रोज पाणी द्यावं लागतं 1 दिवसात. म्हणजे किती दिवस करावं लागेल सांगते ना. आणि मग ते खत 30 दिवसानंतर तयार होतं. 30 की 35 मग हे खत होतं पिवळं असं होतं. आणि मग ते खत तयार झाल्यानंतर आमची चाळण तिकडे चाळण लावतो आम्ही आणि चाळतो. आधी निवाडतो. चाळतो म्हणजे सांगते ना. आता हे खत झाले तर हे खत आम्ही आधी असं निवडून घेतो. आता हे गांडूळच्या कडेला गेले तर नाही ते आता असे गांडूळ आम्ही काढले ना त्यातले गांडूळ काढतो आणि दुसरीकडे ठेवतो. आणि मग ते गांडूळ दुसरीकडे ठेवल्यानंतर हे खत आम्ही गांडूळ निवाडले मग हे चाळणीवर टाकतो. आपण रेती चाळायची चाळण माहिती रेती चाळायचं त्या चाळणीवर टाकतो म्हणजे ते चाळून निघतं. आणि मग ते उरलेले गांडूळ आम्ही दुसऱ्या बेडमध्ये तर हा बेड झाला तयार. आता हा घेतला आम्ही काढून मग दुसरा बेड तयार होतो. त्यात मध्ये ते गांडूळ सोडतो आम्ही जागा नसतो. परत हे 6 लेअर असं करायचं. आणि मग हे चाळून झालं की ह्याच्या आम्ही पिशव्या भरतो. तर पिशव्या भरल्यानंतर विक्रीला आम्ही देतो. 5 रुपये किलो आम्ही इथून जागेवरून देतो. आता जागेवरून 5 रुपये किलो दिल्यानंतर परत आम्ही असे इथं 7 बेड लावतो तसेच. आणि मग ते ह्याच्यातले गांडूळ त्याच्यातले गांडूळ त्याच्यातले गांडूळ त्याच्यात असं करतो. आता गांडूळ आहेत का कोपऱ्यात म्हणजे पावसामुळं सर्व तिथं जाऊन बसतात. आता आम्हाला हे निवडायचं आणि काढायचं. 30 ते 35 दिवस. पावसात नाही करतात का हे सगळं? पावसात नाही करत कारण खत वल्लं राहतं ना. मग ते पोत्यात भरायला येत नाही चाळायला येत नाही असं होतं ना. म्हणून हे चाळायसाठी आता हे आम्हाला काढायचंय सर तयार झालंय सर. हे काढायचं आणि विक्रीला द्यायचंय आणि मग दुसऱ्या बेड्यात लावायचं. हा कचरा म्हणजे पूर्ण करा 3-35 लागतील ना दिवस. हे सगळं 30-35 दिवसात तयार होतं सगळं. तुम्ही 40 दिवस धरा. मी 35 सांगितलं पण 40 दिवस धरा. पण पाणी मात्र नेमाने मारा. म्हणजे हे एकच पद्धत अशी करायची आणि वेगळी पद्धत आहे काही? वेगळ्या पद्धतीत नाही काय. वेगळ्या पद्धतीत आपण खड्डा करून तर खड्ड्यातून गांडूळ बाहेर जाऊ शकतात. असं सिमेंटच पाहिजे त्याला हे करे. आणि ह्यात मध्ये मोठे मोठे जर लावले तर 4 बेड लावतो. बेड म्हणतो बेड म्हणतो. आणि मग त्या बेड मध्ये हा कचरा दिख रहा और नीचे जाना झूम में लेना. फोटो निकाला की वीडियो निकाला? वीडियो. एक फोटो भी ले ले 2-3. एवढेच वरस निघाले ना ते इकडे तिथं असतं. राहून दे असं खत केलं ना की ह्यात गांडूळ असतं. हे आता पूर्ण पावसाचं आहेत ना. हे बरं झालं हे आम्हाला काय. These are organic plantations. नींबू पपाया बोलना इंग्लिश में. लिंबू This is lemon. This is lemon tree. ते पण पीक घेतलं नुसते This is हळदच papaya. नाही. पपईचं बी घेतलं परत केळीचं बी घेतलं. आपण एका शेतात एकच पीक करतो ना. All of these are planted with the help of organic. केळी पण घेतली आंबा पण येत म्हणजे अगदी सर्वच पिकं. हे काय सगळं हे काय होतं? हे गवत आहे गवत. हे म्हणजे हे सगळं ते सकाळची धुई पडते ना पाण्याची देव बोल रहा ना. तिथं पण देव त्यांची हे असतं पाणी. आंबा काय ज्यादा दूर दूर का मत फक्त शेणखतावरच लावलेलं आहे.
आम्ही दुसरं खत काहीच वापरत नाही. तुमको पूछना ते तुम्ही किती एक मध्ये किती यूज करता तुम्ही खत आता ही पपई लावली आम्ही. यूज करता मग किती टाइम लागतो हा, ह्या बघा, पपई लावली ना, किती टाइम हा. लागतो एक लिटर त्या पपईला पप्पाला हे वो देख ना वो लावली ना आता ते झाडाखाली लावली. आता त्याला महिना झाला लावून. त्यावेळेस आम्ही लावली खड्डे खाल्ले. त्या खड्ड्यामध्ये आम्ही 2-2 घमेली खत घातलं. अच्छा 2-2 आणि त्याच्यानंतर आता परत आम्ही आळी केली आणि परत 2-2 घमेली खत घातले. आता ह्याला खत घालायचं आहे. सारखं सारखं घालावं लागतं एकच वेळेला? सारखं नाही. एकच आता ह्याला लावून झालं 2 महिने असते तर 2दा घातलं. 2 महिन्यामध्ये 2 वेळा. हा का तर लावताना एकदा आणि आता त्या दिवशी टाकलं हे असं. कंटिन्यूस करते हाँ 2 महीने हाँ 1 महीने में एक बार इसमें ह्या खत पपया वेगळ्या येतात. 1 एकर मध्ये किती खत वापरतो? हाँ 2-2 घमेली. 2 घमेली म्हणजे 20 किलो. 20 किलो एक एकर मध्ये 20 किलो. नाही नाही 1 एकर म्हणजे नाही, एका झाडाला. एका झाडाला 20 किलो लागतात. हा, शेणखत 5-5 किलोचं घमेलं असतं. घमेला म्हणजे टोपलं तुम्हाला दाखवते. कंटेनर त्याचे 2 टोपले आम्ही वापरतो. मग ते 10 किलो 20 किलो झालंच ना. एका झाडाला शेणखत 20 किलो घालायला काही हरकत नाही. अच्छा 20 किलो हा. लागतात ते. एका ह्याला 20 किलो घातलं आम्ही. ते टोपले आमच्याकडे, टोपलं दाखवतो मी तुला. आता परवा घातलं परत खत. लावताना एकदा घातलं आणि आता परत घातलं. हे कोणत्या पप्पायाचा बोलले ना तुम्ही? हा पपई आहे, नारळ आहे, चिक्कू आहे. सगळे ते त्याच्यावर अगदी. चिकू कुठे आहे? त्या काय चिक्कूचं झाड इथं येतं. चिक्कू आहे, सीताफळ आहे. हो चालेल पुढे तुम्हाला. त्याला पण आम्ही हेच वापरले. कोणतं? शेणखत, गांडूळ खत आणि शेणखत. शेणखत मध्ये गांडूळ नाही टाकत का? शेणखत मतलब गोबर. हा हो मालूम है. आणि गांडूळ खत वापर. त्याला बी आम्ही आळा करून खत वापर. मस्त आहे. पेरूचं झाड आहे त्याच्या पलीकडे. पेरू का झाड पीछे पेरूचं आहे. पेरूचं सुद्धा तुम्ही शिकून घेऊ शकता. थोडं मध्ये कच्चा आहे. मे बी पेरू का ले पेरू का पेरू में पकड़ेगा किती वेळ लागायला तुम्ही नवीन शेती करता ते किती वेळ लागतो? आता हे आम्ही कलमचं झाड लावलेलं आहे. तर ह्या कलमच्या झाडाला 3 वर्षांनी फळ येतं. 3 वर्षांनी पडत ते ऑर्गॅनिक शेती करणे तर हा. ते आपलं ते शेणखत नाही आपल्याला वापरावाच लागतं तेवढं हे पेरू. तर केमिकल यूज केलं तर लवकर होतो ना सगळं. हा हा. ते रसायनचे यूज केलं तर 1 वर्ष विर्या येतो. आणि सुपला जर आपण वापरला तर लवकर येतं. पण आम्ही ते वापरत नाही वापरत चालेल. आम्ही हे फक्त शेणखतावरलं आणि ह्याच्यावरलं हाँ कशावर ये पूछना है, ये यूज करने से एनवायरनमेंट को क्या फायदा होता है? हा मग असं आपण केलं हे ऑर्गॅनिक ते शेणखत वापरलं मग आपल्याला काय फायदा होणार आहे? आपल्याला नाही म्हणजे एनवायरमेंटला, बरोबर आहे. पर्यावरणला म्हणजे पर्यावरणला फायदा असतो ना हे वापरल्याने. पर्यावरणला फायदाला फक्त हे काय, आपण जर विर्या सुपला वापरला त्याचे फळ आपण खाल्लं त्याच्यापासून माणसाला त्रास होतो त्रास केमिकल वापरलं आहे ना. आणि हे जर आपण खाल्लं तर हे चवीला बी छान लागतं आणि तब्येतीला बी खराब काही होत नाही. एकच गोष्ट की टाइम जास्त लागतो. शेतला काय फायदा होतो? टाइम नाही जास्त लागत. बरोबर येतं ते. 3 वर्षांनी कलम केलेला असला ना, कलमची झाडं लावतो आपण. कलमला 3 वर्षांनी फळ. कलमचे म्हणजे कलमचे म्हणजे आपण आधी झाड उगावतो आधी झाड आणि ते झाड वरून कट करतो आणि त्याच्यावर दुसरी हा काढली. समजलं. हा हे समजलं कलम. समजलं. तर असं हे दोन्ही कलमचे आहेत. हो ते हे कलमचे आहेत. हे आवळ्याचं बिन कलमचं आहे. त्याला काय अजून आवळे आले नाही. हे आवळा आवडा म्हणजे आवळा असतो, फळ आंबट फळ असतं. नाही माहिती मला. तर ते आवळा आहे. आवलाची सुपारी येते ना, आवला काय आवलाची सुपारी येते. आणि हे जांभळ आहे. ह्याला जांभळ म्हणतात. त्याला बी एवढं जांभळ येतं. खूप छान जांभळ येतं त्याला. आणि आता बघ द्राक्षाचं ते सीताफळ. शेतला काय फायदा होतो ते यूज करण्याचा? जैसे एक झाड़ हुआ है फिर वो काट के लगा दिया फिर उसके ऊपर ऐसा कुछ लगाते ताकि वो वापस पेरू का पैसा चांगला होतो कारण चांगला असल्यामुळे चांगली घेतात. असं आहे ना. हे सीताफळ येतं. नीचे देख के चलो रे. हे सीताफळ. सीताफळचं झाड आहे. हे इथं सीताफळ आहे.
हे सीताफळ. हो. हे सीताफळचं झाड आहे. ह्याला बी वर्षातनं फळ आहे. वर्ष लागलं एक. ह्याला काय आम्ही जास्त खत बीत घातलं नाही, ओके. असंच लावले आणि बस. म्हणजे एका झाडाला 20 किलो लागतं. म्हणजे एक वेळच टाकायचा आणि नंतर 2 महिन्यानंतर टाकायचं. महिन्याने टाकायचं, 1 महिन्याने. आता एक तिकडे महिन्याने द्राक्षे आहेत टाकलेले. हे द्राक्ष ग्रेप्स. अंगूरचे आता आम्ही कलम केली. अनार येतं ना, अनार. अबे येडे, द्राक्ष मतलब ग्रेप्स. हा बरोबर. अंगूर म्हणतात ना, हो अंगूर. हे आळू म्हणतात ना. काय हे आळू म्हणतात ना. आळू आळू आपण त्याची वडी करतो. हा हा. हा ते असं बेसन पिरं लावून, समजलं, बेसन हे लावून झाड. करतात. तर हे आपल्याकडे लावलेलं आहे. हे भरपूर आलं त्या झाडाचं नाव काय? आळू. आळू. आणि हे बघा, हे द्राक्षाच्या दिवशी काय केलं, एवढी झाडं झालती, मोठे मोठे झाडं झालती. हे कलम केलं आता ह्याच्यावर. अच्छा. हा. हे कलम केलं. आता ह्याच्यावर दुसरं झाड येऊन वर चढू शकतं मांडवाला. आता पुढल्या वर्षी आपल्याला हे द्राक्ष खायला मिळतात. 1 वर्षामध्ये होतं सगळं. असं खत टाकलं ना याच्यावर. टाकलं आहे ना. आणि हे सर्व कापलं, मोठे झाड झालं होतं ते कापले आणि कलमची काडी त्याला बसावी. त्या काड्या तिथं पडून दुसऱ्या काड्यांना, अच्छा. ते त्या काड्या ह्याला लावल्या. हे झाड होतं आणि झाडावर ती काडी लावली असं.